कम्युनिटी हेल्पर्स म्हणजेच आपले जे मदतनीस आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या समाजात अनेक प्रकारचे मदतनीस असतात जे आपले दैनंदिन जीवन सोपे आणि सुरक्षित बनवत असतात. ते आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत आणि त्याच्यामुळं आपण त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या कामाची आपण कदर केली पाहिजे. त्यांच्याशी प्रेमाने वागावे, त्यांचा सन्मान करावा. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्या मदतीशिवाय आपले जीवन कसं आहे, अपूर्ण आहे. त्यांनी जर आपल्याला मदत केली नाही तर आपलं सगळी कामं अडू शकतात आणि म्हणून आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांना उलटसुलट उत्तरं देता कामा नाही. आलं लक्षात? तर असे मदतनीस कोण कोण आहेत? तर सर्वप्रथम बघूया आपण डॉक्टर. डॉक्टर काय करतात तर आजारी लोकांवर काय करतात, उपचार करतात आणि त्यांचं आरोग्य जपतात. त्याच्यानंतर दुसरं आहे नर्स. नर्स रुग्णांची काळजी घेते आणि डॉक्टरांना सुद्धा ती मदत करत असते. समजलं? तिसरं आहे शिक्षक. शिक्षक काय करतात, विद्यार्थ्यांना ज्ञान देतात आणि त्यांना चांगलं नागरिक बनवतात. जर शिक्षक नसते तर तुम्ही आम्ही एक चांगलं नागरिक बनलो नसतो, तर आपण काहीतरी वेगळंच शिकलो असतो, बरोबर ना. आणि त्याच्यामुळं शिक्षक आपल्याला काय करतात, ज्ञान देतात. आपण कसं वागलं पाहिजे आपल्याला शिकवतात. त्याच्यानंतर पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखतात आणि आपले सगळ्या वाईट गोष्टींपासून संरक्षण करतात. आलं लक्षात? पुढचं आहे अग्निशामक. आगीपासून लोकांचे आणि मालमत्तेचे रक्षण करतात. त्याच्यानंतर आहे शेतकरी. शेतकरी काय करतात, अन्नधान्य पुरवतात, बरोबर ना. जर शेतकरी नसता तर आपण काय खाल्लं असतं. त्यामुळं कारण का तर अन्न पिकवण्याचं काम कोण करत असतो, शेतकरी करत असतो. त्याच्यानंतर स्वच्छता कर्मचारी आपला परिसर स्वच्छ ठेवतात आणि रोगांपासून संरक्षण करतात. त्याच्यानंतर टपाल कर्मचारी. टपाल कर्मचारी काय करतात, पत्र किंवा एखादं पार्सल वगैरे आपलं काय आलं तर ते आपल्या घरापर्यंत पोचवण्याचं काम ते करत असतात. त्याच्यानंतर पुढचं आहे दुकानदार. आपल्याला आवश्यक वस्तू ते आपल्याला पुरवतात, बरोबर आहे. पुढचं आहे आरोग्य सेवक. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका. आता बघा, आरोग्य सेवक घरोघरी जाऊन कोण आजारी आहे का याची विचारपूस करतात, बरोबर आहे. आशा वर्करसुद्धा तेच कार्य करते. अंगणवाडी सेविका बालकांचा सर्वांगीण विकास जो होतो तो सर्व करण्याचं काम अंगणवाडी सेविका करत असते. त्याच्यानंतर मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन सगळं जे करण्याचं काम कोण करतात, मुख्याध्यापक. दूधवाला काय करतोय, आपल्याला काय देतो रे, काय पुरवतो, दूध. आपण चहा वगैरे पितो, चहा कॉफी, किंवा लहान मुलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी दूध लागतं, बरोबर आहे. आणि ते पुरवण्याचं काम दूधवाला करत असतो. त्याच्यानंतर भाजी विक्रेता, मच्छीमारी करणारा, कचरा गोळा करणारा, बस चालक, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, रेल्वे चालक, कुरिअर बॉय. आता बघा, पाहिजे ती वस्तू ऑर्डर केल्यानंतर तुमच्या घरी पोहोचवण्याचं कार्य हा कुरिअर बॉय करत असतो. त्याच्यानंतर सुतार, गवंडी काय करतो रे, कोण सांगेल, हा घर बांधतो, बरोबर आहे. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, हॉटेल कर्मचारी. तुम्ही बघा, कधीतरी फिरायला जाता त्यावेळी अचानक भूक लागते आणि मग आपण कुठे जातो, हॉटेलमध्ये जातो, बरोबर आहे. मग त्यावेळी आपली भूक भागवण्याचं काम ते हॉटेल कर्मचारी करत असतात. बेकरीवाला, न्हावी काय करतो रे, हा केस कापतो. धोबी, मेकॅनिक, बँक कर्मचारी, हे सगळेजण आहेत ते आपल्या मदतनीस आहेत, जे समाजाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या मदतीमुळे आपले दैनंदिन जीवन सुरळीत चालते आणि त्याच्यामुळे आपण त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्याशी उद्धटपणे किंवा वाईट वागू नये. आपण त्यांच्याशी प्रेमाने, आदराने, सहकार्याने वागल्यास समाज अधिक चांगला, सुखी होऊ शकतो. तर समजलं तुम्हाला आपले मदतनीस कोण आहेत ते, समजलं ना. मग आपण त्यांच्याशी कसं वागायचं आहे, त्यांना उलट बोलायचं आहे नाही. मग काय करायचं आपण त्यांच्याशी,
प्रेमाने वागायचं आहे, त्यांचा आदर करायचा आहे, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा आभार मानायचे आहेत. समजलं? ते जर नसते तर विचार करा, कधीतरी 2 मिनटं तरी विचार करा की हे सगळे जर बंद झाले मदतनीस, तर आपलं जीवन किती कष्टमय होऊ शकते. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळं आपण त्यांचा काय केला पाहिजे? आदर केला पाहिजे. समजलं? माहिती आवडली असेल तर टाळ्या वाजवा.